खरात बरोबर आता अनेकांची वरात निघणारे विजय वडेट्टीवारांनी भविष्यवाणी वर्तवली आहे। हिम्मत असेल तर पुरावे दाखवा, वडेट्टीवार यांनी फडणवीसांना टोला लगावलेला आहे। देवेंद्रजी फडणवीसांनी खुलेआम जे काही असतील या प्रकरणात सगळ्यांचे पुरावे द्यावे। तो कुणा पक्षाचा आहे, सत्ताधारी आहे, विरोधक आहे, हे काही बघू नका। या भोंदू बाबाच्या या अंधश्रद्धेला बळी कोण पडले आणि दुकृत्यामध्ये कोण कोण सहभागी आहेत, सर्वांवर कारवाई करा। विरोधक काय आणि सत्ताधारी काय असेल, हिम्मत तर दाखवा। खरात बरोबर आता अनेकांची वरात निघणार आहे। खूप लोक त्यामध्ये आहेत। आता जे काही समोर येते आहे, मी तर म्हणेल की कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा। हे जे बंधुगिरी चालली, ही बनवाबनवी जी चालली आणि ओबीसीना विशेष करून मूर्ख बनवण्याचा जो काही धंदा चालला, हे सगळे धंदे मला वाटतं की कधी कधी सरकार पुरस्कृत आहेत का, आणि सरकारचे एवढे मंत्री त्यामध्ये अडकले असताना सरकारकडून कुठलीच कारवाई दखल घेतली जात नाही। हट्ट केला असता तर कॅबिनेट मंत्री पदही मिळालं असतं। मी मुद्दाम राज्यमंत्री पद घेतलं। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या या वक्तव्याची आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झालेली आहे। ओबीसींच्या भरोशावर सत्ता मिळून ओबीसींना विसरता जराही लाज महायुती सरकारला नाही। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आता महायुती सरकारवर संताप व्यक्त केला आहे। ओबीसीची जनगणना करणार म्हणून सांगितलं आणि तिथे कालमच नाही, म्हणजे ओबीसीला काय नाही देऊ शकत। मतासाठी डीएनए म्हणून सांगतात आणि मतं मिळून सत्तेत खुर्ची मिळाली की ओबीसीला विसरतात। आज अनेक प्रकारे ओबीसीवर अन्याय होत आहे। सरकारनं या संदर्भात लाज वाटली पाहिजे की ओबीसी रस्त्यावर उतरून स्वतंत्र जनगणनेची मागणी करतो, पण ओबीसीच्या भरोशावर सत्ता मिळून हे ओबीसीला विसरतात, याची जराही लाज आणि खंत या सरकारला नाही। धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावरती उपोषण केले जात आहे। एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करावी, बोराडे यांचं गेल्या 7 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। आता मागणी मान्य झाल्याशिवाय माघार नाही, आंदोलक दीपक बोराडे यांनी निर्धार केलेला आहे। आज उपोषणाचा 7वा दिवस आहे। आमचे उपोषणकर्ते दीपकराव बोराडे साहेब यांची सकाळी तब्येत एकदम खालावली होती, म्हणजे शरीर एकदम थंड पडलं, हातपाय वाकडे झाले आणि एकदम म्हणजे रिॲक्शन सुरू झाल्या। आणि आमची विनंती की आमच्या खरोखर उपोषणकर्ते भाऊंची तब्येत खालावली, तुम्ही आमच्या सहनशीलतेचा अंत बघू नका। मंत्री जयकुमार गोरे हे आता आमदार राजेश बकाने यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। स्मशानभूमी, रस्ते आणि पाणी पुरवठा प्रश्न मांडले। ग्रामपंचायत भवनासाठी निधीची मागणी केली। भेटीनंतर आमदार राजेश बकाने यांनी माहिती दिली आहे। साहेबांची मी भेट घेतली, शिवेंद्रराजे भोसले यांची सुद्धा भेट घेतली। हॅममध्ये असेल, बजेटमध्ये असेल, एसआर मध्ये असेल, या ठिकाणी माझा मतदारसंघ देवळी पुलगाव हा मागील 25 वर्षापासून या ठिकाणी मोठा बॅकलॉग आहे। रस्त्याची दुरवस्था झालेली आहे आणि त्या ठिकाणी रस्ते मिळायला पाहिजे, आम्हाला निधी मिळाला पाहिजे, या दृष्टीने गोरे साहेबांसोबत आणि शिवेंद्रराजे भोसले साहेबांसोबत मी चर्चा केली। साधारण 300-350 कोटी रुपयाचा निधी देण्याचं त्यांनी कबूल केलं। भविष्य काळामध्ये हा निधी 100% येणार। शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि पायाभूत सुविधांवर भर दिला जातोय। महाराष्ट्राला ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे नेणारा अर्थसंकल्प आहे, मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी वक्तव्य केलं आहे। महाराष्ट्राला $1 ट्रिलियन इकॉनॉमी, $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे नेणारा हा अर्थसंकल्प होता। नुसतं इकॉनॉमी नाही तर शेतकऱ्यांना सुद्धा याच्यामध्ये एक संरक्षण, त्यांना आधार मिळावा, हे सुद्धा या अर्थसंकल्पात आलं, आपण बघितलं। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।